आज तरुणांमध्ये उदासीनता प्रचंड वाढली आहे. इतकी उदासीनता वाढली की काही तरुण पोरं तरुण आहेत का मरून गेलेत हेच कळत नाही. कधी बघा त्यांच्याकडं लई टेन्शन आले रे करिअरचं, लई टेन्शन आले. तुम्हाला आलं नाही ते, लोकांनी आणलंय टेन्शन तुम्हाला. एक फॉर्म, एक जागा आणि कोटी फॉर्म. अरे तू बाकी कोटी फॉर्मचा कशाला विचार करतो? त्या एक जागेवर माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे हा विचार कर ना. बाकीचे फॉर्म गेले उडत. पण आम्ही जायच्या अगोदरच पोहोचतो का नाही याचं टेन्शन. तिथपर्यंत पोहोचण्याच्या बरं त्याला कारणीभूत बी काय माहिती का? आपल्या इथले लोक बी. आमच्या इथल्या काही काही पोरांचा असा घोळ झाला की ती पोरग हुशार असते पण लोकांनी त्याला येड्यात काढलेला असते. म्हणजे होतंय काय, काही गावामध्ये बहिरे माणसं असतात पा, शहरामध्ये बहिरे. ते बहिरे नसतात पण त्यांचं नाव बहिरे असते. उगाच त्यांना चांगलं ऐकू येतं पण त्याला सगळं काय बहिऱ्या, ते म्हणते काय नाही भाऊ बरं आहे बहिऱ्याला ऐकू. पण ते कसं पडतं त्याला एका वेळा कोणतरी हात मारतं, ओ भाऊ, ते ओ म्हणतच नाही. ओ भाऊ, तो ओ म्हणतच नाही. त्याला ए बहिऱ्या, ते म्हणते काय, लगेच दुसरं त्याला ए बहिऱ्या. असं बघता बघता अख्खं गाव बहिऱ्या म्हणायला होतं. आमच्या पोराचं तसंच झाले. एखादं पोरग काही म्हणायला लागलं, गप तुला काही कळत नाही. एखादं पोरग म्हणलं मला इकडं जायचंय, गप तुला काही कळत नाही. एखादं पोरग म्हणलं मला पुण्याला जायचंय स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, अरे गप तुला काही कळत नाही. ते म्हणतंय माझे वडील म्हणाले, आई म्हणाली, भाऊ म्हणाले, सगळे म्हणाले, त्याचा अर्थ खरंच मला काही तर कळत नाही. असं ते स्वतःच्याच मनात ठरवून टाकतं. माझ्या इथं पालक वर्ग सुद्धा बसलेत. मग माझ्या पालकांना सांगणे, तुम्ही पोरांच्या डोक्यावर स्वतःचं स्वप्न ठेवू नका. सगळ्या माझ्या पालकांना माझा परिचय करून देत असताना सरांनी सांगितलं, मी ITI ला ॲडमिशन घेतलं होतं. ITI ला ॲडमिशन घेऊन एखाद्या कंपनीत काम करणार होतो विकासदादा. पण म्हणलं इथं नट बोल्ट फिट करण्यापेक्षा लोकांच्या डोक्याचे नट बोल्ट फिट करण्याची वेळ आता आहे. ते ITI सोडला आणि आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. तुमच्यासमोर उभा आहे. जर तिथंच अडकून पडलो असतो तर कुठंतरी आत्ताच एखाद्याची गाडी रिपेअर करत बसलो असतो. का? मला माझं स्वप्न होतं की या गोष्टीमध्ये मला करिअर करायचंय. माझी इच्छा होती की मला या ठिकाणी गावात, महाराष्ट्रात सगळीकडे फिरता यावं. आणि अभ्यासानं, मी केलेल्या संघर्षानं, मी वाचलेल्या पुस्तकानं आज ते मी साध्य केलं. माझ्या आवडतीच्या गोष्टीमध्ये माझं करिअर झालं. मला वाटतं माझ्या तरुण मित्रमंडळींनी आवडतीच्या विषयात करिअर करा. आमचे मायबाप काय करायलेत माहितीये, आलेत म्हणून सांगतो. आमचे मायबाप त्यांच्या जीवावर त्यांचं करिअर म्हणजे त्यांच्यावर लोटायलेत. म्हणजे त्यांचा मित्र म्हणतो मला तुझ्या पोराला वकील होताना पाहायचंय. ते म्हणते अरे ते शक्य नाही. नाही तरी व्हायचं पाहायचंय. तेव्हा माझं पोरग वकील होऊ शकत नाही. नाही तरी तू तुझ्या पोराला वकीलच कर. का? माझ्यावर लय केस आहेत रे म्हणे. तुझं पोरग वकील झालं तर मग माया केस मिटतील. एखादा बाप म्हणतो मला वकील व्हायचं होतं, मी झालो नाही. तू झालाच पाहिजे, तू झालाच पाहिजे. आणि ते पोरग म्हणतं मला माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण करायचंय, पूर्ण करायचंय. इतकं बर्डन येतं, इतकं बर्डन येतं, इतकं बर्डन येतं की त्याच्या लक्षात येतं आता आपण काही वकील होऊ शकत नाही, आता काय आपण सक्सेस होऊ शकत नाही. ते फाशी घेतं मरतं. मला सांगा, मायबापांनी त्याच्यावर स्वतःच्या स्वप्नांचं ओझं टाकलं म्हणून ते पोरग जर मरत असेल तर असे स्वप्न पाहण्यामध्ये काही अर्थ नाही. ही एक गोष्ट. आणि याच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट सांगू का दादा, तुमच्या व्याख्यानाच्या, तुमच्या प्रस्तावनेचं सुरुवातीचं एक वाक्य मला आत्ताही लक्षात राहिलं की तुम्ही असं वाक्य वापरलं की माझ्या आयुष्याची प्रेरणा माझे बाबा. माझ्या आयुष्याची प्रेरणा माझे बाबा. आणि माझ्या मित्रांना सांगणे, माझ्या व्याख्यानामुळे तुमच्यात बदल होईल, नाही 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 नाही, ह्याची गॅरंटी नाही. मला लई वेगवेगळ्या प्रकारचे फोन आले, बदलच होईल असं नाही. माझी ती एक क्लिप गाजली की 7 मिनिटात 1 लाख मिळाले. लगेच मला कोणता धंदा आहे हो, आम्हाला तर सांगा. कुठं गुतविला की पैसे. एक जण तर म्हणला काय मटका लावला होतास काय, क्लोज अँड ओपन एकत्र आलं आणि 1 लाख भेटले. कारण लोकांना श्रीमंत व्हायची लई लई भयानक 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 वेळ आहे. पण याच्या मागची एक गोष्ट सांगू, माझ्या भाषणानं तुमच्यात असं तुम्ही जागृत व्हाल याची 100% गॅरंटी नाही. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमची माय आणि बाप या दोघांनी केलेला संघर्ष डोळ्यासमोर ठेवा. दुसऱ्या क्षणाला तुम्ही पेटून उठताल आणि ते उठल्याशिवाय राहणार नाही. कारण आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा जर आयुष्यात कुठली असावी ना तर ती माय आणि बापाची असावी. मी कीर्तनकार झालो त्याचं कारण एकच, माझा बाप ज्या घरामध्ये सालगडी म्हणून काम करायचा, सालगडी म्हणजे लोकांच्या शेतामध्ये काम करणं. माझा बाप ज्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करायचा, तिथे एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजांचं आदरातिथ्य माझ्या बापाने पाहिलं. त्यांचा तो थाट, त्यांचं स्वागत, खायला काजू बदाम, लोक सगळे इकडं आजूबाजूला फिरायलेत, महाराजांना बसायला गादी, सगळे पाया पडायले, सगळा मान सन्मान सन्मान सन्मान. माझे वडील शेतातून रात्री ते पाहून घरी आले आणि माझ्या वडिलांनी सांगितलं, बाळा माझी अशी इच्छा आहे
की तू महाराज झाला पाहिजे. पप्पाला म्हणलं कसं काय? नाही नाही, माझी इच्छा आहे. मी माझ्या बापाला शब्द दिला की होऊन दाखवणार. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कुठल्याच संस्थेमध्ये वगैरे न बसता गावातल्याच राजूभाऊ महाराज पुरी यांच्या साथीने एका मंदिरात गेलो आणि तिथं अभ्यास केला. 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली आणि 12वी झाल्याच्या नंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात अभ्यास केला आणि BA फर्स्ट इयरला पहिलं कीर्तन केलं आणि बापाला समोर बसून ऐकायला लावलं. बाप माझा एवढा खुश होता की बाप म्हणला बस मी मोकळा झालो. माझ्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठी प्रेरणा होती. कुठं गेलो नाही शिकायला बिकायला, नाही नाही. म्हणजे तुम्हाला म्हणून सांग का, उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला मी महाराज झालो. समर वॅकेशन म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारून आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधून कीर्तन करायला हा पोट्टा तयार झाला. बस संपला विषय. का? अरे बापाने सांगितलं होतं. का? अरे आईने सांगितलं होतं. आम्ही चुकलोय कुठं? आमच्या तरुण पिढीचं चुकतोय काय? आम्ही नको त्याची प्रेरणा डोळ्यासमोर घेतोय, नको त्याची. मी तुमच्या गोष्टी सांगणार, लय जागतिक लेवलच्या गप्पा हाणणार नाही. उगा जागतिक लेवलच्या गप्पा हाणायला सुरू केलं तुम्ही म्हणताल गप भाऊ गप. मी जाता अमेरिका, फ्रान्स, जपान सांगू राहिलो, तुम्ही म्हणताल तुझा विजा आहे का? तू गेलाय का? नाही नाही, आपण तिकडे गेलोच नाही. आणि इथं तुमच्या समोर आलोय, तुमचेच प्रश्न, तुमच्याच गोष्टी, तुमच्या समोर जवळच्याच गोष्टी बोलणं गरजेचं आहे. या गोष्टी बोलल्या पाहिजेत. म्हणजे वक्तृत्वाबद्दल बरेच फोन येतात, दादा वक्तृत्वात काय असावं, काय असावं, कसं नसावं. मला वाटतं आपल्या शब्द, आपल्या गोष्टी, आपल्याबद्दलच्या भूमी, ह्या सगळ्या गोष्टी इथं मांडता आल्या पाहिजेत, त्या आपण बोलत्या केल्या पाहिजेत. म्हणून हा वक्तृत्वाचा प्रवास सुरू झाला, हा कीर्तनाचा प्रवास सुरू झाला, हा कवितेचा. मला आवड होती, मला या गोष्टीत जायचं होतं. आज दुर्दैवानं करिअरच्या एवढ्या मोठ्या मोकळ्या आहेत, पण नेमकं जावं कुठं ह्या सुद्धा साध्या साध्या गोष्टीत माझ्या तरुण मित्रमंडळांना माझं साधं सांगणं आहे की तुम्हाला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीमध्ये करिअर करा. एकतर करिअरही होतं आणि आनंदही होतो. भलेही तुम्हाला एखादी नोकरी करायची इच्छा नसेल तर उद्योगधंद्याकडे वळा. मी त्या इंच्या कार्यक्रमामध्ये उदाहरण दिलं होतं आणि आताही तुमच्या समोर ते उदाहरण देतो. माझा गोविंद सावंत नावाचा औरंगाबादचा एक मित्र आहे, त्याला ICICI बँकेमध्ये नोकरी मिळाली. तो ICICI बँकेचा इंटरव्ह्यू पास झाला, त्याला नोकरी लागली, तो जॉबला गेला. त्यानं 15 दिवस जॉब केला, पण त्याचं मन काय तिथं रमलं नाही. एके दिवशी पार्किंग मधून तो वापस आला आणि काहीच केलं नाही. औरंगपुऱ्यामध्ये एक चहाची टपरी सुरू केली. चहाच्या टपरीला भांडवल लागलं फक्त 20,000 रुपये. 20,000मध्ये टपरी सुरू केली. आज मी तुम्हाला त्याचा नंबर देतो, प्रामाणिकपणे त्याला फोन लावून विचारा की 1 ते 1.5 वर्षामध्ये आज चहाच्या टपरीपासून सुरू झालेला त्याचा उद्योग, चहाच्या टपरीपासून त्यानं सुरू केलेला उद्योग 1 ते 1.5 लाख रुपये त्याला महिना मिळवून देतो. का? कारण तो स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात आणि स्वतःच्या जीवावर तिथं उभा राहिला. पण आमचं कसं आहे? चहा टपरी, मी येडाय का भाऊ? मी टपरी? नाही नाही नाही, टपरीचा माझा संबंध फक्त माव्यापुरता. आपण टपरीवर टाकत मी कबशा हिसळणार? नाही 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 भाऊ, उगच आहे का एवढी एकर जमीन? तुला महाका त्वारा कमी आहे का माहित नाही का? असा गल्लीच्या बाहेर निघालो तर 100 लोक म्हणतात काय भाऊ, काय भाऊ, काय भाऊ. लय इज्जत आपल्याला, मी टपरी टाकू? नाही नाही. जगातला ते रईस नावाच्या चित्रपटातला तो शाहरुख खानचा डायलॉग आहे ना की कोणसा भी धंदा छोटा नाही होता. प्रत्येक धंदा, प्रत्येक काम फक्त करायची तयारी ठेवा. पण आमची आईटच लय झाली. म्हणजे झालंय काय आमचं माहिती का? तुकारामांनी असं लिहिलं होतं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आमचा घोळ काय झाला माहिती का? पुत्र झाला मोकार गुंडा, बापाने घेऊन दिली हिरो होंडा. पुत्र झाला मोकार गुंडा, बापाने घेऊन दिली हिरो होंडा. बायको समोर घोतो घोंडा, माय बापाच्या डोक्यात धोंडा. सगळा घोळ होऊन बसला आमचा. आमची डायलॉग बाजी वाढली, आमच्या वेगवेगळ्या पद्धती बदलून गेल्या. मी शिवाजी महाराजांबद्दल बोलत बोलत इकडे आलो होतो की हा शिवाजी महाराजांचा इतिहास कळणं गरजेचं आहे. ही तुमच्या इथं ही प्रदर्शनाची गोष्ट लावली ना, तेव्हा आमच्या पोराला कळालं की शिवाजी महाराजांच्या तलवारी अशा होत्या म्हणून. नाही तर शिवाजी महाराजांच्या तलवारी लोकांना माहितीच नाही. फक्त राजे राजे तुम्ही नसता तर. मी पाहिलं एका आटूवर मागून लिहिलं होतं राजे तुम्ही नसता तर. म्हणलं म्हणजे राजे नसते तर तुला आटूच भेटला नसता. बघतोच काय मुजरा कर. आणि आटू चालू करताना हे 10 खाली वागते मुजरा करायला. मी डायलॉग बाजीमध्ये आमचे सगळे 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 व्यस्त. काही जण तर फॅशन करतात. तुमचे 40 गावचे नाही बरं, आमच्या इकडले नाहव्याकडे जातात. इकून दाढी तिकून दाढी, खाली दाढी अशी शेपमध्ये घे, राजे कट मार,
राजे कटमार, लगेच राजे कट मारतात, लगेच एखादी बाळी कानात घालतात. सोनं नाही झालं तर काय बेंटेक्स आहेच ना, ते नसेल तर नसेल, ते पिवळं पांढरं प्लॅटिनम सारखं दिसते म्हणून भंगाराची का होईना बाळी घालणार. लगेच बुलट फाट 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 फाट, लगेच राजे निघाले. लोक त्याला म्हणतात काय राजे, लगेच राजा का ना काय म्हणता का, तोंडात पुडी नाव राजे. लगे राजे फटफट फटफट फट उतरले, पचकन थुकले, सगळी तंबाखू अशी तोंडात. राजे असे राजे, यांना राजे, राजे कोणाला नाही म्हणायचं, राजे एकच आणि ते म्हणजे शिवाजी राजे. त्याच्यानंतर राजे कोणालाही म्हणायचं नाही. नाही नाही काही जणांचं रक्त ते भगवं एक होतंय, मला त्यांचं एक लय हास होते. 19 फेब्रुवारी महिना आला, भगवं रक्त आहे आपलं, भगवं रक्त. मी म्हणतो भाऊ डॉक्टरला दाखवून घे, रक्त भगवं नसतं, रक्त लाल असतं, लाल. तुझ्या पांढऱ्या पेशा वाढल्या असतील म्हणून ते भगवं दिसत असेल, दाखवून घे लवकर. काय का निळं रक्त आहे आपलं, निळं. बापरे म्हणलं निळं, काय कोण पिवळं हिरवं का, आम्ही ज्या जातीचे ते रक्त आम्हाला वाटतं. दादा हो, रक्त कधीच भगवं नसतं, रक्त कधीच पिवळं नसतं, रक्त कधीच हिरवं नसतं, रक्त कधीच निळं नसतं. विचार भगवा असतो, विचार निळा असतो, विचार पिवळा असतो. मग भगवं रक्त नाही व्हायला पाहिजे, भगवा विचार मनामध्ये आला पाहिजे. आणि तो भगवा विचार मनामध्ये आला तर आम्हाला शिवाजी महाराजांची जय म्हणायचा अधिकार आहे. शिवाजी महाराज रक्तात येऊन उपयोग नाही, ते डोक्यात आणि मेंदूत येणं गरजेचं आहे. रक्तात आले म्हणून तर खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये बदल झाला नाही. फॅशन शिवाजी महाराजांची सांगत होतो मी. शिवाजी महाराज नॉट अ फॅशन, शिवाजी इज द पॅशन. शिवाजी ही इच्छा झाली पाहिजे, शिवाजी ही फॅशन नाही झाली पाहिजे. आणि दुर्दैवानं आमच्या इथं तरुण पिढीमध्ये फॅशनेच्या नावावर शिवाजी महाराजांची फॅशन करून टाकली. म्हणून माझ्या तरुण मित्रमंडळांना सांगणं आहे की खरा विचार हा सुद्धा तुम्ही विचार घ्या. कारण तरुणाईची अवस्था अशी आहे दादा, या अवस्थेमध्ये मला चांगलं वाटलं की मला सांगत असताना सांगितलं होतं की तरुण येणार आहेत. सर इथं बसल्या बसल्या बोलले की वयोवृद्ध माणसं आहेत, काही लेकरं सुद्धा आहेत. आणि ही गोष्ट महत्वाची आहे. आयुष्यात 3 अवस्था असतात आयुष्याच्या. तारुणाचा विषय म्हणून सांगतो, तारुण्याच्या अवस्थेला किती महत्व आहे. आयुष्याच्या 3 अवस्था आहेत, बाल्य अवस्था, तारुण्याची अवस्था आणि वृद्ध अवस्था. बाल्य अवस्थेचा विचार केला, आता जर तुमच्या 40 गावच्या एखाद्या पोराच्या हातात दगड दिला आणि त्याला जर सांगितलं ह्याला फेकून मार, तर ते 1 मिनिटात फेकून मारतं. का? कारण त्याचा खेळून खेळून निशाणा पक्का झालेला असतो. पण दगड फेकून मारायचा नसतो हे त्याला माहीत नसतं. याचा अर्थ बाल्य अवस्थेमध्ये कृती आहे पण विचार नाही. वृद्ध अवस्थेचा विचार केला, एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या रस्त्यावरून चालत असताना लक्षात येतं की हा समोरचा जो दगड आहे ना, या दगडावर मागून येणारी गाडी जर धडकली तर ती गाडी पडेल, ऍक्सिडेंट होईल. मग हा दगड उचलावा आणि बाजूला टाकावा हा विचार त्याच्या डोक्यात येतो. पण तो म्हातारा माणूस कमरेतून वाकू शकत नाही, दगड उचलू शकत नाही आणि बाजूला टाकू शकत नाही. म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये कृती आहे, विचार नाही. वृद्ध अवस्थेमध्ये विचार आहे, कृती नाही. आयुष्याची एकमेव अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये विचार आणि कृती या 2 गोष्टी एकत्रित असतात. ती अवस्था म्हणजे तुमची आणि माझी तारुण्याची अवस्था आहे. आणि भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. भारत देशाबद्दल असं म्हटलं जातं की भारतामध्ये जी काही बदल होईल ते तरुणांनी केलाय. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरुण हे सगळ्यात जास्त भारतात आहेत असं जगविख्यात किंवा जगतामध्ये सगळीकडे ख्याती आहे. आणि एक जगतवेता असं म्हणतो की मला तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो. आज दुर्दैव आमच्या भारतातल्या तरुण पिढीचं की अगोदरच्या काळामध्ये तरुण पिढीच्या ओठावर देशभक्तीपर गीतं असायची, अगोदरच्या काळामध्ये तरुण पिढीच्या ओठावर पोवाडे असायचे, अगोदरच्या काळामध्ये तरुण पिढीच्या ओठावर अभंग असायचे. आज एकाही पोराला अभंग पाठ नाही, पोवाड्याचा आस्वाद नाही. आणि देशभक्तीपर गीतं फक्त आमच्या ऑगस्ट महिन्यामध्ये उफाळून येतात. ऑगस्ट महिना जसा जसा जवळ आला, मागच्या महिन्यामध्ये मी पाहिलं फेसबुकला सगळ्यांची प्रोफाईल तिरंग्यात, सगळ्यांची काही जणांनी तो तिरंग्यात आपला फोटो जोडला. काय आहे देशभक्त. एक माझ्या मित्रांना सांगणे, फेसबुकवर तिरंग्यामध्ये आपला फोटो देणं म्हणजे खरा देशभक्त होणं नाही. तिरंग्याचा फोटो आपल्या मनात असणं आणि आपल्या हृदयात असणं ही सगळ्यात मोठी देशभक्ती आहे. आमची दिखाऊ देशभक्ती बी वाढली, लय दिखाऊ भक्ती. बरं इथं कधी कधी मला सर विकास दादा कधी कधी लाज वाटते, कधी कधी शोकांतिका वाटते की 1ली ते 10वी पर्यंत जोपर्यंत आम्हाला राष्ट्रगीताचं महत्त्व माहीत नाही, आम्हाला प्रतिज्ञेचं महत्त्व माहीत नाही,
तोपर्यंत 1ली ते 10वी पर्यंत रोज प्रतिज्ञा आणि रोज राष्ट्रगीत आहेत शाळेमध्ये. शाळेत आल्याबरोबर राष्ट्रगीत होतं. लहान पोरग लगेच सकाळी सकाळी प्रतिज्ञा सुरू होते. एक हात आगे लो, लगे हात आगे घेतलं की ते त्याला डवचिते, मागले ह्याला डवचिते. लेकरायली काय कळायले, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे का लहाने लेकर, त्यांना काय माहिती. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. 10वी पर्यंत. आणि पोरग 11वीला गेलं, जेव्हा त्याला राष्ट्रगीताची गरज आहे, जेव्हा त्याला प्रतिज्ञेची गरज आहे, जेव्हा त्याला सारे भारतीय माझे बांधव आहेत या वाक्याची गरज आहे, तेव्हा 11वी 12वी पासून कॉलेजला राष्ट्रगीतच नाही. तर तुमच्या इकडलं मला माहित नाही, पण आमच्या इकडे बऱ्याच भागामध्ये कॉलेजला राष्ट्रगीत होतच नाही. पोरगा आपलं शाळेत येते, रजिस्टर हातात घेतंय, गर 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 फिरवीत असं रजिस्टर येतंय, वर्गात जातंय, बसतंय, लेक्चर झालं, बाहेर निघालं, नो राष्ट्रगीत, नो प्रतिज्ञा, एखादं लेक्चर ह्याचं, एखादं लेक्चर त्याचं, मधला काळ कट्ट्यावर बसायचं, कट्ट्यावर बसून लगेच ठरवायचं, काळीवाली तुझी, पिवळीवाली माझी, निळीवाली माझी, संपला विषय. तिथून जी सुरू होत आहे दणका, मग कशाची प्रतिज्ञा, कशाची सारे माझे भारतीय बांधव आहेत आणि बहिणी आहेत, बिलकुल नाही. अरे या वयात कळाल. अहो थिएटरमध्ये राष्ट्रगीत आहे तो, थिएटरमध्ये. पिक्चरला जर गेलं तर पिक्चर सुरू होण्याच्या अगोदर उठावं लागतं, उठून राष्ट्रगीत म्हणावं लागतं, जोऱ्यानं म्हणावं लागतं, भारत माता की जय, आणि पुन्हा बसून पिक्चर बघावा लागतो. अरे जिथं आयुष्याचा पिक्चर या आयुष्याच्या स्क्रीनवर येणार आहे, त्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रगीत होत नाहीत. ही किती मोठी शोकांतिका आणि किती मोठं दुर्दैव आहे. मग आमची देशभक्ती फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये, मी पाहिलं ना, मला व्हॉट्सअपला एक ते हे आला होता, तिरंगा मला एकानं पाठवला, फॉरवर्ड कर, इतका फॉरवर्ड कर की 15 ऑगस्ट पर्यंत हा तिरंगा पाकिस्तानमध्ये गेला पाहिजे. आपल्या व्हॉट्सअपचा आणि पाकिस्तानचा काय संबंध बुवा? म्हणजे ह्याचे संबंध पाकिस्तान सोबत चांगले आहेत. हे फॉरवर्ड कर म्हणताय, त्याची फॉरवर्ड कर मध्ये काही येतं आपल्याकडे. फॉरवर्ड करच्या नादानं तर काही येतो, काही येतो. म्हणजे मागं एप्रिल महिना झाला ना, एप्रिल महिन्यात मला एक मेसेज आला, फॉरवर्ड करा, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते आणि जगातल्या एका मोठ्या वेबसाईटवर महापुरुषांची स्पर्धा लागली आहे आणि जगातले सगळे महापुरुष आहेत आणि भारतातर्फे आपले बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि इतकं फॉरवर्ड करा, इतका SMS करा, असे वोट द्या की या जगातल्या वेबसाईटवर आपल्या मतदानामुळं बाबासाहेब 1 नंबरवर आले पाहिजेत. भाऊ, तुझी, माझी आणि आपल्या कोणाचीच अवकात नाही मत देऊन बाबासाहेबाला 1 नंबरवर नेण्याची. ते अगोदरपासून 1 नंबरवर होते, आहेत आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत 1 नंबर. त्यांनीच आपल्याला मतदानाचा अधिकार दिला ना, आपण काय म्हणतो, त्यांना मत द्या, नंबर 1ला आणा. सोशल मीडियाचा फायदा बी आहे. म्हणजे आकाश मगाशी बोलत असतानाच मला बोलला, सोशल मीडियाचा फायदा आहे की इथून 350-400 किलोमीटरवर उपस्थित असणारा राहणारा अविनाश भारती नावाचा पोरगा फक्त सोशल मीडियामुळं आज 40 गावमध्ये तुमच्या समोर उभा आहे. हा सोशल मीडियाचा फार मोठा फायदा आहे. पण सोशल मीडियाचा तोटा असा आहे की घरातला संवाद कमी झाला आणि नको त्या लोकांपासून संवाद लय सुरू झाला. आणि ह्याच्यामध्ये माझे तरुण मित्रमंडळ तर लय आहेत. भावांनो, फोटो सोडलाय, सपोर्ट करा. 1 लाईक तो बनतीच आहे, 1 लाईक तो बनतीच आहे. पटापट कमेंट करा. काही जणांचे तर फेसबुकला ID, या घराण्याचा लाडका पप्या, 40 गावचा लाडका सोन्या, असे अकाउंट काही जणांचे. आणि त्याला गल्लीत बी कुणी विचारित नाही. आणि फेसबुकला लाडका, लाखो दिलों की धडकन, चॉकलेट बॉय, हजारो मुलींच्या मनावर राज्य करणारा. आणि त्याला मुलीनं बघितलं की सगळ्या मुली मायो मी आला. आणि लाखो मुलींच्या मनावर बड्डे भावाचा आला की बाबा 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 बाबा. त्या बड्डेला तर विचारायचे, हेच पुन्हा पर्सनलला मेसेज टाकते, हा फोटो टाक काहीतरी लिहून. म्हणजे झालंय काय आमचं, आम्ही फेसबुकवर नुसती हवा. आणि डायलॉग देत ना, कशी हवा आहे भावाची, कशी हवा आहे. ते एक पप्या नावाचं पोरग आहे, तिचे तर लय फॉलोअर्स आहेत म्हणून. आणि ते टाकते, आज रात्रीपर्यंत फ्रेंड्स लाईन ओपन राहतील, पटापट रिक्वेस्ट सोडा. अरे रिक्वेस्ट का भीक मागतो, काहीच कळलं ना आमचं. म्हणजे सोशल मीडियाचा फायदाही आहे आणि तोटाही. आमचे पोरं त्या सोशल मीडियात एवढे गुंग झाले की बस तेवढ्या पुरतेच. काही जण तर सोशल मीडिया किंग आहेत, किंग. मला मग एक मित्र भेटला, ते एक बारका मित्र होता आणि तो म्हणला, सर टिकटॉकला काय हवा आहे तुमची, काय हवा आहे.
आणि शपथ घेऊन सांगू का, तुमच्या गणपतीची शपथ घेऊन सांगू का, माझ्या मोबाईलमध्ये टिकटॉक नावाचा ॲपच नाही आणि आपल्याला टिकटॉक म्हणजे काय भानगडच माहीत नाही. पण लोकांनी माझ्या नावचे व्हिडिओ केले, टिकटॉकला हवा करून टाकली. बरं करू द्या, ती चांगली गोष्ट झाली. ते म्हणलं टिकटॉकला हवा आहे, म्हणलं बरं आहे. म्हणजे सोशल मीडियावर काय नाही येत. कालच मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला होता, म्हणजे मेसेज आला मला. ते लग्न जमवायला गेले, लग्न जमवताना विचारतात ना पोरगं काय करते, पोरगी काय करते. ती पोराकडले म्हणले काय करते मुलगी, आमची मुलगी अभिनेत्री म्हणे, अभिनेत्री. अरे वा, कुठला चित्रपट केलाय टिकटॉकला आहे म्हणे, टिकटॉकला रोज तिचा एक व्हिडिओ असतो म्हणे टिकटॉकला. आणि तुमचं पोरग, आमचं पोरग मिलिटरीत आहे, मिलिटरीत काय पबजी. हो, तुमच्या इकडले पबजी खेळत नाहीत ना. असं होऊ शकतं का, एखादा आता खेळत असेल मागं बसून. पबजीनं तर एवढं येड लावलंय ना, एवढं येड लावलंय. मला वाटलं गणपतीमध्ये बंद होईल. अहो गणपतीच पबजीचा बसविलाय का गावात. गणपतीच, त्याच्या हातामध्ये ते काय तर आहे ते तवा तवा काय म्हणते, हा काय ते मला माहित नाही. ते घेऊन गणपतीच, आता गणपतीने म्हणा का धर धर नीचे उतर, उधर छुपाय, तू उधर श्यामय कवर करता. देख ना तू. बरं ते शांतही नाहीत बोलत, जसं का आता युद्ध सुरू झालंय बाव चळल्यावानी. धर, अरे क्या कर रहा रे तू, उधर देख, उधर देख, दिक्या दिक्या लाल लाल दिक्या. ते 4 जणांची टीम करायची. आज मैंने 4 चिकन डिनर लिए. आता गणपतीने म्हणा का चिकन डिनर, चिकन डिनर. घोळ करून टाकला त्या पबजीनं. इतकं येड लागलं, म्हणजे मी सांगतो ना, ते ग्रामीण भागामध्ये लोक शेतामध्ये ते रानडुकरं धरतात, रानडुकरं. आणि ते रानडुकरं धरायला 7-8 जण असतात. तिकडे गेला तिकडं. हे स्टँडर्ड रानडुकरं धरणार आहेत, संपला विषय. एवढाच फरक आहे. बरं इतका परिणाम, वर्तमानपत्राची बातमी आहे की 4 किल भेटले नाहीत म्हणून 3:30 वाजता एकाला अटॅक आला पबजी म्हणून, ते मेलं. गेलं ते. हिंगोली जिल्ह्यामध्ये एक जण पटरीवर बसून पबजी खेळत होतं, पटरीवर बसून. एवढी मोठी रेल्वे आली, त्याला कळलं नाही त्या पबजीच्या नादात ह्याची सब्जी होऊन गेली सगळी. मग किती वेळ लागावा आम्हाला, आणि आमच्या आयुष्याचा किती वेळ बर्बाद करतोय. बरं हे किती वेळ त्याच्यामध्येच, किती वेळ त्याच्यामध्येच गुंग. नाही नाही नाही, हाच वेळ आहे. माझ्या सगळ्यात तरुण मित्र म्हण, अहो मला माझं उदाहरण, मी गुलमंडीला गेलो कपडे घ्यायला, ते समोर दिसतंय, त्याला म्हणलं नाही भैया गेम चालू आहे, बाद में आओ. अरे स्वतःच्या काम धंद्यापेक्षा त्या पबजीला महत्व दिलं. आणि महिला मंडळींनी त्या ह्याला कॅन्डी क्रशला, लुडोला, वेगवेगळे मैदानी खेळ बंदच झाले. मैदानी खेळ नावाचा विषयच राहिला नाही. अहो आमच्या इकडे पबजीचे कॉम्पिटिशन ठेवली, 51,000चं बक्षीस. 4 जणांची टीम करायची, 4-4 जणांची, 51,000चं बक्षीस. लुडोवर स्पर्धा. म्हणजे काय काय आमच्या हातामध्ये. हा मोबाईल आमच्या हातामध्ये आला, स्मार्टफोन आमच्या हातामध्ये आला, आणि आम्ही स्मार्ट व्हायच्या जागी किती बिंडोक झालो हे आम्हालाच कळायला तयार नाही. अरे फेसबुकच्या माध्यमातून चांगली गोष्ट होऊ शकते. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये ज्या गावामध्ये भूकंप झाला, त्या गावातल्या एका तरुण पोरानं गावातले फोटो घेतले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले, आणि एका लाईक मागं एका कमेंट मागं काहीतरी चार्जेस ठेवले. उद्ध्वस्त झालेलं गाव उभारण्यासाठी सोशल मीडियाचा फायदा झाला. इतका जर सोशल मीडियाचा चांगला फायदा असेल तर तो करा ना. पण आमच्याकडं सगळं सोशल मीडियाच्या नादात, म्हणजे ते एक उदाहरण सांगत असतो मी. 4 कुत्रा आलो कार्यक्रमात, समाधानी झालो मी. नाही राहू द्या, उद्या कुणीच म्हणणार नाही मंगेश भाऊच्या गणपतीमध्ये व्याख्यानाला काळं कुत्रं नव्हतं, असं कुणी म्हणणार. कारण न येणारे न येता म्हणतात कुणीच नव्हतं, कुणीच नव्हतं. त्याला टापत नाही म्हणायची काळं कुत्रं, आपल्या तांबडं होतं. आता काही कुत्रे चांगल्या कामाकडे येत नाहीत, मी त्यांच्याबद्दल कधीच बोलत नाही, कधीच बोलत नाही आपण. काही जण असतात चांगल्या गोष्टीवर भुकायला तयार, आणि ते असले पाहिजेत, त्याच्याशिवाय आपली प्रगती होत नाही. आणि 3 गोष्टी आहेतच. कशा आहेत? कुत्र्याला कामाची गती आवडत नाही,
माणसाला दुसऱ्याची प्रगती आवडत नाही, संतांना महापुरुषांना लोकांची अधोगती आवडत नाही. म्हणजे पहा तुम्ही, गाडीच्या मागं काही कुत्रे लागतात. तुम्ही अशी गाडी पळवायली ना, ते इतक्या स्पीडनं मागं लागतात, जास्तीत जास्त असे 20-25 फुटापर्यंत. आणि आपली गाडी पुढं गेली की माघार येऊन त्या कुत्र्याला म्हणतात, कसं काय पळवून लावली का नाही पळवून गावाच्या बाहेर लावली का नाही. हे कुत्र्यांचं वैशिष्ट्य असतं. एखादा माणूस प्रगतीच्या दिशेनं चालला की त्याच्याबद्दल त्याचं काय खरे, ही माणसाची वृत्ती आहे. आणि समाज अधोगतीला निघाला की त्या समाजाला उद्धार करायचा आणि त्या समाजाला चांगल्या गतीला घेऊन जायचं, ही संतांचं वैशिष्ट्य आहे. आणि या गोष्टी या व्याख्यानाच्या माध्यमातून होत आहेत, त्यामुळं काही टेन्शन नाही. आपला त्या कुत्र्याहून विषय पलीकडे गेला. कुत्र्याहूनच पुन्हा एक गोष्ट सांगतो. आमच्या फेसबुकचं काय झालंय माहितीये का? फेसबुकवर 5000 मित्र आणि गावात विचारत नाही काळं कुत्रं. फेसबुकवरून रोज विचारतंय, हाऊ आर यू, जेवण केलो का, जेवण केलो का, जेवण केलो का. काही जण मला रात्री 2:30 वाजता विचारतात, काय सर जेवण झालं का? म्हणतो नाही, आता स्वयंपाकाला बसलोय. आता 2:30 वाजता जेवण राहतं होय कोणाचं? उगं विचारायचं फॉर्मॅलिटी. म्हणजे ते उगं फॉर्मॅलिटी असतात का नाही, या जेवायला बसा. तसं ते रात्री 2:30 वाजता एखाद्याचा मेसेज येतो, हाय सर मी प्रवासात असतो, हॅलो मग जेवण झालं? आता होत ना, झालेत ना, 2:30 वाजलेत म्हणजे झालेत ना. पण आपल्याला फॉर्मॅलिटीची एक लय सवय लागली. म्हणजे किती फॉर्मॅलिटी असते आपल्याकडे बा. काही लोक फॉर्मल बोलतात, फॉर्मल. ॲक्च्युअली काय झालं ना, ॲक्च्युअली काय झालं ना, ॲक्च्युअली. अरे कायचं ॲक्च्युअली? काय झालं ते लवकर सांग ना. काय झालं ना, काय झालं ना. ते काही लोकांना सॉरी म्हणायची सवय असते. सॉरी कुठं बी सॉरी, काय बी झालं सॉरी. आच्छी सॉरी, काय सॉरी? शिकलास मध्ये घेणार आहेस, उगाच सॉरी. नको तिथं सॉरी, नको, फॉर्मॅलिटी नाही. म्हणजे आम्ही आव आणायचा लय प्रयत्न करतो. माझ्या मित्रांना मी आव आणत नाही. आपलं जे आहे मराठवाड्याची भाषा मी सोडली नाही, आणि मराठवाड्याची भाषा सोडली नाही म्हणून महाराष्ट्रभर फिरायची संधी मिळाली. आपल्या